इतिहासात काही लढाया फक्त जमिनीसाठी नसतात, त्या बनतात शौर्य, त्याग आणि निष्ठेची प्रतीक. एकीकडे तानाजी मालुसऱ्यांच्या घरी लगीनघाई सुरू होती, मुलगा रायबाच्या लग्नाची तयारी. पण त्याच वेळी एक निरोप आला, एक असा निरोप जो सगळं काही बदलणार होता. तो निरोप होता थेट जिजाऊ मानसाहेबांचा. कोंढाणा किल्ला स्वराज्यात परत हवा होता. आणि तेव्हाच तानाजींनी तो ऐतिहासिक निर्णय घेतला, आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं. पण या निष्ठेची किंमत खूप मोठी होती, जी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला चुकवावी लागणार होती. तर गोष्ट आहे 1670ची. पुरंदरच्या तहानंतर महाराजांना कोंढाण्यासह 23 किल्ले मुघलांना द्यावे लागले होते. आणि आता ते किल्ले परत घेण्याची मोहीम सुरू झाली होती. त्यात कोंढाणा जिंकणं खूप महत्त्वाचं होतं. म्हणजे लढत होती दोन शूर योद्ध्यांमध्ये, आपले तानाजी मालुसरे आणि कोंढाण्याचा किल्लेदार उदयभान राठोड. पण कोंढाणा जिंकणं सोपं नव्हता. उभा कडा, कडेकोट बंदोबस्त. मग किल्ला जिंकायचा कसा? योजना अगदी धाडसी होती. रात्रीच्या अंधारात सगळ्यात अवघड कड्यावरून चढाई आणि मग अचानक हल्ला. आता इथे एक लोककथा आहे की यशवंती नावाच्या घोरपडीच्या मदतीने पहिला दोर वर टाकला. मावळे एका पाठोपाठ एक वर चढले आणि मध्यरात्री गडावर एकच रणकंदन सुरू झालं. लढाईच्या केंद्रस्थानी होते तानाजी आणि उदयभान. दोन वाघ एकमेकांना भिडले होते. भयंकर युद्ध झालं. पण एका क्षणी उदयभानाचा वार लागला आणि तानाजी खाली कोसळले. आपला नेता पडलेला पाहून मावळ्यांचा धीर सुटला. सैन्य मागे हटू लागलं. पण तेव्हाच सूर्याजी, तानाजींचे भाऊ, पुढे आले. त्यांनी मागच्या दोरच कापून टाकला. आता पर्याय एकच होता, लढा किंवा मरा. मावळे तुटून पडले आणि कोंढाणा जिंकला गेला. महाराजांपर्यंत बातमी पोहोचली, पण त्यांच्या तोंडातून शब्द बाहेर पडले, गड आला पण सिंह गेला. आणि त्याच सिंहाच्या पराक्रमाचा सन्मान म्हणून कोंढाण्याचं नाव झालं सिंहगड. या विजयामुळे स्वराज्याची प्रतिष्ठा वाढली, मराठ्यांचा आत्मविश्वास दुणावला. त्यामुळे कोंढाण्याची लढाई फक्त एक विजय नाही, तर ती निष्ठा आणि त्यागाची गाथा ठरली. हे आपल्याला विचार करायला लावतं की एका व्यक्तीचं बलिदान इतिहासाला कसं वळण देऊ शकतं.